सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सौ लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आपली चाचणी सेतू चाचणी क्रमांक 3 आले आहे. आज तुमचा विषय आहे भूगोल, सामाजिक अभ्यासामधील भूगोल. तर आपण आज ही चाचणी बघणार आहोत. सर्व प्रश्नांच्या उत्तरांसहित ही चाचणी बघणार आहोत. चला सुरुवात करूया भूगोल या विषयाच्या चाचणीला. तर दिवस 45 आहे तुमचा आणि विषय भूगोल आहे. इयत्ता 6वी. संदर्भ तुम्हाला इयत्ता 5वीचा घ्यायचा आहे. चाचणी क्रमांक 3 आहे आणि भूगोल विषयाच्या चाचणीला 12 गुण आहेत. किती गुण आहेत? 12. प्रश्न पहिला आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा. ओके. पहिला प्रश्न काय आहे? पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. तर ही विधान चूक आहे की बरोबर आहे? तर चूक आहे. तर दुरुस्त करून लिहायचं आहे. लिहा, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे उत्तर आहे. पहिले लिहायचं आहे चूक आणि नंतर हे विधान दुरुस्त करून लिहायचं आहे. लिहिलं? पुढच्या विधानाकडे जाऊया. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी होत जातो. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. बरोबर ना? पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, नंतर हा थोडा कमी 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 आणि नंतर अमावस्येला तो दिसत नाही. ओके. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. आणि तिसरं आहे सांकेतिक चिन्हे. सांकेतिक चिन्हे भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात. जे नकाशावरती सांकेतिक चिन्हांचा उपयोग केला जातो. तर या प्रकारे असतात. डोंगर या प्रकारे दिसला जातो. बरोबर ना? तर हे सांकेतिक चिन्हे भौमितिक आकार आहे ना, भूमितीमधला आकार आहे त्रिकोण म्हणजे. ओके. तर बरोबर आहे. बरोबर आहे. पहिलं चूक आहे ते दुरुस्त करून आपण लिहिलं आहे. दुसरं बरोबर आहे. तिसरं बरोबर आहे. पुढे जातोय आपण. प्रश्न दुसरा आहे बघा. प्रश्न दुसरा, हे पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला खालील प्रसंगी वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल हे लिहायचं आहे. वाचूया आपण. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी काय वापराल तुम्ही? पायी जाल, घराजवळचा मित्र आहे. सायकलीवरून जाल, खाजगी वाहनाने जाल की सार्वजनिक वाहनाने जाल? तर आपण घराजवळच्या मित्राकडे कशाने जाऊ? पायी जाऊ. इथे लिहा, पायी जाणे हा पर्याय. दुसरा आहे 1 किलोमीटर अंतरावरील बागेत जाण्यासाठी. बाग कुठे आहे? 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मग बागेत जाण्यासाठी तुम्ही कशाला खाजगी वाहन वापराल? पायी पण जाणं वेळ खाऊ ठरेल. सार्वजनिक वाहनाने कशाला जाल? तुम्ही सायकलीवरून जाल ना, सायकलीवरून. पर्याय लिहायचा आहे आपल्याला. हे शब्द नाही लिहायचे. पहिल्या याच्यात अ लिहा, दुसऱ्या याच्यात आ लिहा. तिसरा बघा काय आहे, परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी. विज्ञान प्रदर्शन आहे, परगावी आहे, साहित्य घेऊन जायचं आहे. मग तुम्ही कसं जाल? पायी जाल, सायकलीवरून जाल, खाजगी वाहनाने जाल की सार्वजनिक वाहनाने? तर आपल्याला पैसे दिले जातात विज्ञान प्रदर्शनाला साहित्य घेऊन जाण्यासाठी. ते सरकारी वाहनाचे. आपण सरकारी वाहनाने जाऊ ना. तर इथे काय येईल? ई येईल. अ आ ई म्हणजे हे पहिल्याचं, दुसऱ्याचं आणि हे तिसऱ्याचं. ओके. पुढे जातो आपण. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं आहे की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आणि यापैकी चुकीच्या जोडीला वर्तुळ करायचं आहे. ओके. तर पहिला प्रश्न वाचूया. सोलापूरची चादर. बरोबर आहे. सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. औरंगाबादची हिमरू शाल. बरोबर आहे. औरंगाबादची हिमरू शाल आहे, प्रसिद्ध आहे. कोल्हापूरची पैठणी. कोल्हापूरला पैठणी आहे का? बिलकुलही नाही. पैठणी तर येवल्याची आहे. तर हे चुकीचं आहे. तर चुकीची जोडीला आपण वर्तुळ करायचं आहे. तर हे खाली आलेलं आहे त्याच्यामुळे वर्तुळ करूया. दुसरं आहे बघा, केरळचं लवंग प्रसिद्ध आहे. बरोबर. केरळ मसाल्यासाठी ओळखलं जातो. वास्को द गामा पहिल्यांदा कुठे आला होता? केरळलाच आला होता. महाराष्ट्राचा कांदा प्रसिद्ध आहे. बरोबर.
तमिळनाडूचा सफरचंद, तमिळनाडूला सफरचंद, अरे सफरचंद तर फक्त काश्मीरला येतात. तर इथे हे काय करायचं आहे, गोल. बरोबर. आसामचा चहा प्रसिद्ध आहे. बरोबर. तर चुकीची जोडी आपण गोल केलेली आहे. पहिली आहे कोल्हापूरची पैठणी, चुकीची जोडी आहे. तमिळनाडूचं सफरचंद चुकीची जोडी आहे. पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर प्रश्न चौथा तुम्हाला दिसतो इथे. प्रश्न चौथा असा आहे की खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. भारतात प्रदेशानुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते. तर उत्तर आपण लगेच बघणार आहोत. तर बघा, भारतात प्रदेशानुसार भाषा बदलते, वेशभूषा बदलते, अन्न बदलतं. या गोष्टीत विविधता आढळते. भाषा, वेशभूषा, अन्न. दुसरा प्रश्न, प्राकृतिक रचना नकाशा दाखवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. प्राकृतिक रचना नकाशा दाखवण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. तर बघा, उठावदर्शक आराखडा पद्धत, उठावदर्शक आराखडा पद्धत, रंगछटा पद्धत पण आहे, पण उठावदर्शक आराखड्याने प्राकृतिक रचना दाखवली जाते. त्याच्यानंतर चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते. तर बघूया, चहाचे उत्पादन आसामचा चहा प्रसिद्ध आहे. तसंच दार्जिलिंग म्हणजे आसामच्या शेजारी दार्जिलिंग, सिक्कीमकडचं टोक, पश्चिम बंगालचं सिक्कीमकडचं टोक, तर पश्चिम बंगालमध्ये आहे दार्जिलिंग. आणि तमिळनाडू, उटीला चहा येतो. तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू चहा घेणारे राज्य. शेवटचं आहे संदेशवहन कशास म्हणतात. तर संदेशवहन कशात म्हणतात. संदेशवहन म्हणजे संदेशाची देवाणघेवाण करणे होय. एकाचा संदेश दुसऱ्याला देणे म्हणजे संदेशवहन होय. मग ते पत्राद्वारे केलं जातं. आता व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक याद्वारे केलं जातं. पहिले पत्र, तार याद्वारे केलं जायचं. तर ही तुमची ॲक्टिव्हिटी होती. उत्तरं बघून घ्या. ही तुमची ॲक्टिव्हिटी म्हणजे सेतू चाचणी होती, ती आपण सोडवलेली आहे. छोटीशी चाचणी आहे, व्यवस्थित लिहायची आहे, कारण खूप महत्त्वाची आहे आपल्या पुढील प्रोग्रेससाठी. ओके. इतिहासाची चाचणी लवकरच घेऊन येईल मी. उद्याच इतिहासाची चाचणी तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे लवकरच लगेच. तर विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी व्यवस्थित लिहायची आहे. फुलस्केपवरती लिहिणार आहात तुम्ही शाळेत जमा करण्यासाठी आणि व्यवस्थित व्हिडिओ बघणार आहात. गुड बाय अँड टेक केअर.